दिल्ली स्फोटाबाबत पंतप्रधान मोदींकडून कठोर कारवाईचे निर्देश. स्फोटाचं षडयंत्र रचणाऱ्यांना कठोर शिक्षा देणार. भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा. फरीदाबाद मॉड्यूल प्रकरणात अटकेतल्या डॉक्टर शाहीन शाहिदचं जैश कनेक्शन समोर. जैशसाठी भारतात महिला भरती करण्याची जबाबदारी. जमात उल मोमिना जैशची महिला विंग. दिल्ली स्फोटामागे लष्कर ए तोयबा आणि जैशचा हात असल्याची सूत्रांची माहिती. स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीनं लष्कर आणि जैशनं संयुक्त ऑपरेशन केल्याची माहिती. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाचं पुलवामा कनेक्शन उघड. स्फोटामध्ये जम्मू काश्मीरच्या तारिक आणि उमर मोहम्मद अशी दोघांची नावं समोर. स्फोटासाठी वापरण्यात आलेली कार तारिकची असल्याची माहिती. दिल्ली स्फोटानंतर फॉरेन्सिक टीमकडून संपूर्ण परिसराची पाहणी. इमारतीच्या एका छतावरून काही साहित्य जप्त. दिल्लीतल्या स्फोटानंतर राज्यामध्ये अलर्ट. मुंबई, पुणे, नागपूरमधल्या महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ. पोलिसांची गस्तही वाढवली. नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन. कोल्हापूरच्या नागरी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर. पोलिसावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला. नाल्यामध्ये शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. मिनी विधानसभेत सुद्धा भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करा. महायुती जिंकली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून काम करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाजप नेत्यांना सूचना. भाजप निवडणूक प्रमुखपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केली घोषणा. आगामी नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्यापासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. नाशिक जिल्हा बँकेच्या इमारतीची होणार विक्री. इमारत विक्रीसाठी MMRDA कडून खरेदीचा प्रस्ताव. आचारसंहितेनंतर व्यवहार पूर्ण होईल.